दर्देदिल भाग 9. सर्वजण बाहेर गेले होते. राहुल जवळ जात सायली म्हणाली, तू हुशार आहे हे मी ऐकून होते, पण तू डान्स सुद्धा करतो हे माहीत नव्हतं. राहुल सायलीकडे पाहत, मला डान्स तुझ्या इतका चांगला जमत नाही. सायली त्याच्यासमोर हात पुढे करून, फ्रेंड्स. राहुल सुद्धा हातात हात देत फ्रेंडशिप कबूल करतो. तेवढ्यात डान्स मास्तर येतात. स्पर्धेला दिवस कमी राहिल्यामुळे सरावाला सुरुवात करतात. बराच वेळ सराव झाल्यानंतर दोघेही जाण्यास निघतात. सायलीकडे गाडी नसल्यामुळे ती राहुलला म्हणते, प्लीज मला घरी सोडशील? राहुल, हो, तू गेटवर थांब, मी आलोच, असे म्हणून जातो. राहुल मान्याच्या गाडीची चावी घेऊन गाडी सुरू करून सायलीला घेऊन तिच्या घराकडे जातो. गाडीवरून दोघेही गप्पा मारत चाललेले असतात. अचानक पावसाला सुरुवात होते. राहुल एका झाडाखाली थांबतो. सायली गाडीवरून उतरते व पावसात भिजण्याचा आनंद घेते. पावसामुळे रस्ताही सुनसान आहे. सायली पावसातूनच राहुलकडे पाहत म्हणते, मला पावसात भिजण्यास खूप आवडते. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद फार वेगळाच असतो व त्यालाही येण्यास खुणवून डोळ्याने इशारा करते. राहुल तेथूनच तिचं पावसात हसणं, नाचणं, खेळणं पाहत असतो. त्याची नजर तिच्यावरून हटत नाही. पावसात भिजल्यामुळे तिचं सौंदर्य आणखीन खुलून दिसत असतं. सायली राहुल जवळ येऊन त्याला पावसात ओढून नेणार इतक्यात तिचा तोल जाऊन ती पडणार. तोच राहुल तिला अलगद धरतो. दोघांची नजरानजर होते. दोघांची नजर एकमेकांपासून हटत नाही. इतक्यात पाऊस थांबतो. दोघेही एकमेकांना सावरत एकमेकांपासून दूर होतात. राहुल आकाशाकडे पाहत, तुलाही आताच बंद व्हायचे होते, असे मनातल्या मनात म्हणत गाडी चालू करतो. दोघेही सायलीच्या घरी पोहोचतात. सायलीला सोडून राहुल निघणार तोच सायली त्याला म्हणते, पहिल्यांदा आला आहेस, चल चहा पिऊन जा, असे म्हणत त्याचा हात पकडून त्याला घरात घेऊन जाते. सायलीचा बंगला पाहून राहुल क्षणभर भान विसरून जातो. सायली फ्रेश होऊन राहुलसाठी टॉवेल व चहा घेऊन येते. टॉवेलने डोके पुसून राहुल गरमागरम चहाचा स्वाद घेत असतो. सायली चहा पीत त्याच्या शेजारी बसते. सायली राहुलला विचारते, तुझ्या घरी कोण कोण असते? तुझे वडील काय करतात? राहुल आपल्या हातातील कप खाली ठेवून, माझे बाबा या दुनियेत नाहीत. मी लहान असतानाच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे माझ्या आईने खूप कष्टाने लहानाचे मोठे केले आणि मला आता तिला सुखात ठेवायचं आहे. सर्व ऐकून सायलीचे डोळे भरून आले. विषय बदलत ती म्हणाली, मला तुझे मित्र काही बरोबर वाटत नाहीत. तू त्यांची सोबत का सोडत नाहीस? राहुल जागेवरून उठत, हे काय बोलतेस? मी सर्व सोडेल पण मैत्री सोडणार नाही. ते खूप चांगले आहेत. हां, थोडे व्यसनी आहेत, पण खोटारडे, दगाबाज नाहीत. जीवाला जीव देणारे व मैत्रीसाठी जीव घेणारे आहेत. माझ्यासाठी त्यांनी खूप केले आहे. सायली त्याच्याजवळ जाऊन त्याला खाली बसवत, सॉरी, पण मला तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता. मला सुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये यायला आवडेल. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. तिने राहुलसाठी त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं ठरवले. राहुल उठून तिच्या डोळ्यात पाहत, आता मला उशीर होतोय, आता मी निघतो. उद्या भेटूया कॉलेजमध्ये, आणि निघून जातो. डान्स स्पर्धा एका दिवसावर येऊन ठेपली होती. राहुल व सायली तहानभूक विसरून सराव करत होते. सायली हळूहळू मान्याच्या ग्रुपमध्ये मिसळत चालली होती. तिची सर्वांशी घट्ट मैत्री जमली. समीरला कॉलेजमध्ये चाललेल्या सर्व घटना घरी मित्रांकडून समजत होत्या. त्याचा पाय आता नीट झाला होता. तो थोडा लंगडत काठीच्या आधाराने चालत होता. तो कॉलेजला आला होता. तो सायलीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण सायली त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. घरी बिछाण्यावर असताना त्याने तिला खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण सायलीचा कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. सायली व राहुल सराव करून थकल्यामुळे विश्रांती म्हणून कॅन्टीनमध्ये गेले. तेथे सर्व मित्र बसले होते. त्यांच्याबरोबर समीर सुद्धा होता. सायली व राहुलला एकत्र येताना पाहून समीर खूप चिडला. तो उठून सायलीजवळ जात म्हणाला, तू जरा माझ्यासोबत चल, मला तुझ्याशी बोलायचे आहे. तोच मन्यापुढे येत म्हणाला, काय काम आहे? काय बोलायचं ते इथंच बोल. यावर समीरने सायलीचा हात पकडून तिला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागला. हे पाहून मन्याला खूप राग आला. तो रागाने समीरला मारण्यासाठी त्याच्या दिशेने जाऊ लागला. तोच राहुलने त्याचा हात पकडला. डोळ्याने इशारा करून थांब म्हणून सांगितले. सायली खूप चिडली. तिने त्याला सोड मला असे म्हणत त्याचा हात झटकला. समीरला खूप राग आला. तो म्हणाला,
तू यांच्यासाठी माझी टाळाटाळ करतेस. तुला माहीत आहे ही मुलं किती नीच आहेत. ही मैत्री करण्याच्या लायकीची नाहीत. त्यांच्यापासून दूर राहा असे म्हणून पुन्हा तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागला. तोच सायलीने समीरला चोरात कानाखाली मारली आणि म्हणाली, ही नीच नाहीत, तू नीच आहे. तू आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस. तुला माहीत होतं की मला खोटं बोलणं, चुकीच्या मार्गाने कोणतीही गोष्ट नको असते, पण तरीही तू मला चुकीच्या पद्धतीने जीएस पद मिळवून दिले, कारण कॉलेजवर तुला अधिकार गाजवायचा होता. आय हेट यू. जा माझ्यासमोरून निघ आता. समीरला खूप राग आला. तो म्हणाला, मी हे तुझ्या भल्यासाठीच केलं आणि तू मलाच वाईट ठरवते. असं म्हणताच सायलीनं त्याच्यासमोर रागाने तोंड मुरडलं आणि म्हणाली, मला हे मिळालं नसतं तरी चाललं असतं, पण तू मला खोटं बोलत राहिलास. छी. असं म्हणत तिने त्याच्यासमोर पुन्हा रागाने तोंड वाकडं केलं. समीरने सायलीच्या नाकासमोर बोटाने टिचकी वाजवून तिला रागाने धमकी दिल्यासारखा म्हणाला, तू मला सर्वांसमोर कानाखाली मारलीस. तू माझी मैत्री बघितलीस, आता माझी दुश्मनी बघ. सर्वांकडे बघत हातवारे करत म्हणाला, याचे परिणाम तुम्हा सर्वांना भोगावे लागणार. असे म्हणून समीर निघून गेला.